तर काही घडामोडी या अशा व्हायला लागल्या की या रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री, खरं तर त्यांच्यावर पूर्ण रत्नागिरीची किंबहुना राज्याची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्यांनी जातीनिशी रत्नागिरी शहरातल्या या 65,000 मतदारांसाठी लक्ष घातलं. याच्यावरून आपल्याला अंदाज येऊ शकतो की ही निवडणूक किती महत्त्वाची आहे. इतकंच नाही तर राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांना सुद्धा या निवडणुकीसाठी पूर्ण राज्याकडून लक्ष काढून रत्नागिरीमध्ये येऊन मीटिंग्स घ्याव्या लागल्या. याच्यावरून आपल्याला अंदाज असेल की माननीय पालकमंत्री आणि माननीय चव्हाण साहेब यांनी ही रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक किती प्रतिष्ठेची केलेली आहे. बरं, यामध्ये सगळ्यात मोठा तिढा असा आहे, भाजपचे अध्यक्ष राजेशजी यांची कन्या आणि ज्यांनी भाजपचंच काम केलं आयुष्यभर आणि ज्यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केला